रामकृष्ण हरी. समर्थ रामदास आपल्याला माहीतच आहेत सर्वांना. समर्थ रामदास यांचं मूळ नाव नारायण होतं आणि हे नारायण लहान होते आणि मोठ्या भावाचं नाव गंगाधर होतं. हे दोन भावंडे होती आणि त्यांचे वडील सूर्याजी पंत त्यांचं नाव होतं. सूर्याजी ठोसर कुलकर्णी म्हणजे ते ब्राह्मण समाजातून होते बघा. आणि हे सूर्याची उपासना करायचे आणि ते स्वतः सूर्याची उपासना करायचे आणि त्यांनी मुलाचं नाव नारायण ठेवलं होतं. रामदास स्वामींचा मोठा गंगाधर. जेव्हा हे रामदास स्वामी 7 वर्षाचे झाले तेव्हा हे सूर्याजी पंत देवाघरी गेले. हे रामदास स्वामी खूप खोडकर असल्यामुळे ते घरामध्ये काही लक्ष देत नव्हते. त्यांचे मित्र सर्व जाती धर्माचे होते. एक लोहार, एक कुंभार, एक सुतार, एक वाणी, असं प्रत्येक जाती धर्माचे त्यांचे मित्र असल्यामुळे प्रत्येकाच्या व्यवसायामध्ये पारंगत होते. प्रत्येकाचा व्यवसाय ते जाणून घेत होते. मित्राच्या घरी गेल्यानंतर सर्व काही त्यांना ज्ञान होतं. त्यांची भक्ती पण होती व देवासाठी त्यांचं समर्पण होतं. हनुमानाची भक्ती करायचे ते. आणि जेव्हा महाराज 7 वर्षाचे झाले, वडील देवाघरी गेले, आई म्हणायची, माझा मोठा मुलगा घरामध्ये लक्ष देतो, माझ्यासोबत काम करतो, परंतु हा माझा नारायण काहीही काम करत नाही, याचं लक्ष नसतं, तू असा का करतोस? म्हणून आई थोडीशी बडबड करते. तेव्हा यांना राग येतो की मी कुठंतरी चुकतोय, माझं काहीतरी चुकतंय म्हणून मला आई बोलते. म्हणून ते स्वतःला फडताळामध्ये कोंडून घेतात. हो, मोठा मुलगा आणि आई दिवसभर शोधत असते, कुठं गेला नारायण, कुठं गेला नारायण. इकडे तिकडे सर्वीकडे शोधते, मित्रांच्या घरी शोधते, परंतु हा नारायण काही करेना, सापडे ना. रात्री आईच्या लक्षात येतं की फडताळ बंद आहे. म्हणून फडताळ उघडते तर तिथे स्वामी दिसले. तू असा का बाळा लपून बसलास? मी तुला किती शोधलं. आई म्हणाली. महाराज म्हणाले, चिंता करतो विश्वाची. बघा, या 7 वर्षाच्या बाळाला या विश्वाची चिंता आहे. कसं होणार विश्वाचं? या घरामध्ये लक्ष नाही दिलं, आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होतो, मग ह्या विश्वाचं कसं होणार? असंच सर्व विश्वामध्ये असेल. मी चिंता करतो विश्वाची असं म्हटलं तर मग नंतर आईच्या पायाखालची जमीन सरकते. हो, आईला वाटतं हा मुलगा आपला वाया जाईल, हा संसार करणार नाही, याचं लग्न केलं पाहिजे. मुलगा 12 वर्षाचा होतो. आई लग्नाची तयारी करते. लग्न थाटामाटात करायची तयारी करते. लग्न मंडपामध्ये जेव्हा सावधान अक्षदा म्हटली जाते तेव्हा महाराजांना वाटते की आता मी संसारात गुंतलं, माझं देवामध्ये परमपिता परमेश्वराचं आपल्याला भक्ती करायची आहे, याच्यामध्ये मला रस राहणार नाही आणि मी मोहमायामध्ये पुन्हा अटकून जाईल, या संसारामध्ये अटकून जाईल मी, मला नाही अटकायचं. महाराज अंगावरती कपडे असतात, त्याच्यावरून एक शेला पांघरलेला असतो, तेवढ्यानिशीच मंडपातून पळ काढतात आणि नदीमध्ये उडी घेतात, पाण्यातून पोहत जातात. ते सरळ नाशिकमधल्या टाकळी गावामध्ये जातात. महाराजांचं गाव सांगायचं होतं मला, ते मी विसरले, हे क्षमा करा. महाराजांचं गाव होतं जालना जिल्ह्यातील जांब या गावी त्यांचा जन्म झाला. त्या गावचे संत समर्थ रामदास महाराज होते. जांबमधून ते नदीत उडी टाकले सरळ टाकळी गावामध्ये ते जाऊन तिथं त्यांनी भक्ती केली. तसेच ते नाशिकमध्ये जाऊन त्यांनी रामाच्या मंदिरात जाऊन राहिले, रामाची भक्ती केली त्यांनी आणि स्वतःचं नाव बदलून घेतलं की आपल्याला कोणी शोधू नये. त्यांनी दाढी वाढवली, जटा वाढवल्या आणि स्वतःचं नाव त्यांनी ठेवलं रामदास. रामदास म्हणजे रामाचा दास, रामाची भक्ती करणारा सेवक. रामाचा सेवक आहे मी, रामाचा दास आहे मी, स्वतःला रामाचा दास त्यांनी म्हणून घेतलं आणि त्यांनी रामदास नाव सर्वांना सांगायला चालू केलं. त्यांनी मनाचे श्लोक लिहिले, खूप त्यांनी आयुष्यामध्ये पूर्ण भारत त्यांनी पायाखाली घातला. अजून एक प्रसंग सांगते. महाराज श्रीनगरमध्ये गेले आणि हरगोविंद सिंह महाराज हे 6वे तिथले धर्मगुरू होते. त्यांच्याजवळ 2 तलवारी आणि 1000 सैनिक बळ त्यांच्याजवळ होतं. महाराजांनी विचारलं, तुम्ही 2 तलवारी म्यानामध्ये तुमच्या का हे सांगा. तेव्हा ते म्हणाले, 1 तलवार आहे स्त्रियांचं संरक्षण
आणि एक तलवार आहे धर्माचं संरक्षण. तेव्हा यौवन खूप त्रास देत होते हो. म्हणून स्त्रियांना वाचवण्यासाठी यौवनाकडून त्यांनी तलवार बाळगली होती. रामदास स्वामींना पटतं आणि ते पण स्वतःजवळ हत्यार वापरायला चालू करतात. अजून एक प्रसंग सांगते. संत एकनाथ महाराज हे त्यांचे लांबचे नातेवाईक होते. पैठण या गावी महाराज समर्थ रामदास पैठण गावाला पण जातात. पैठणला जाऊन रामदास संत एकनाथांच्या घरी, तेव्हा संत एकनाथांनी त्यांची दासी देवाघरी गेलेली असते, त्यांचा बाकीचा परिवार असतो. तिथं हे महाराज जातात, राहतात, त्यांच्याजवळ भिक्षुक म्हणून राहतात. रोज 5 घरची भिक्षा मागायची. प्रथम देवाला घालायची, नंतर पशुपक्ष्यांना घालायचे आणि त्यातून जे उरेल ते आपण खायचे. संत एकनाथ महाराजांच्या घरी महाराज राहिले, परंतु भिक्षुक म्हणून राहिले. त्यांनी ओळख दाखवली नाही आणि त्यांना तिथं समजतं की आई अंध झालेली आहे आपल्या भावाला गंगाधरला 2 मुलं झाली आहेत आणि आपली वहिनी पार्वतीबाई. आपल्या आईला बघायला, भावाला, वहिनीला, मुलांना बघून यावं असं त्यांना घरची ओढ लागते, घरची आठवण येते. बघा 25 वर्षानंतर महाराज घरी जायला निघतात जांबगावी. जाऊन बघतात तर त्यांची आई अंध झालेली असते. वय झालेलं असतं आईचं, आईला डोळ्यांनी दिसत नसतं. महाराज दरवाजात उभं राहतात, दाढी वाढलेली, जटा वाढलेल्या, हातामध्ये कमंडलू, भिक्षा मागतात. त्यांची वहिनी आतून भिक्षा घेऊन येते आणि त्यांच्याकडे आश्चर्याने बघतच राहते. बलदंड शरीर, खूप व्यायाम केल्यामुळे बलदंड असं शरीर बघून ती आश्चर्यचकित होते. असा हा साधू कोण असेल? मुलं पण आश्चर्याने बघत असतात. त्यांची 2 मुलं असतात. तेव्हा महाराजांना वाटतं आपण आपलं रूप दाखवावं आणि आपल्या आईशी बोलणं करावं. महाराजांनी श्रीरामाला तर प्रसन्न करून घेतलंच होतं हो, आणि आपलं पहिलं रूप प्रगट केलं आणि समोर उभं राहिले आणि त्यांनी आपल्या शक्तीतून अंध आईला डोळे दिले. बघा, आईला दिसू लागलं. आई आनंदाने, तिचा आनंद गगनात मावेना की माझा मुलगा मला बघायला आला. 25 वर्षांनी माझा मुलगा मला भेटला आणि मी अंध झालेली मला दिसू लागलं. बघा, आईच्या डोळ्यातील आनंद बघून महाराजांना, समर्थांना त्यांचा आनंद गगनात मावेना. किती भक्ती केली असेल, काय किती त्यांचं समर्पण असेल बघा हो. असं समर्पण आपल्यात येणं गरजेचं आहे. पंचवीस वर्षानंतर आपल्या जन्मभूमीमध्ये महाराज परत गेले. दासीला जेवढं माहीत आहे तेवढं दासीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. दासीच्या बोलण्यातून काही चूक झाल्यास दासीला उदर अंतकरणाने माफ करा आणि जे चांगलं वाटतं ते सद्गुरूचे बोल समजून आत्मसात करा. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला 1 लाईक जरूर करा. जय जय रामकृष्ण हरी ओम धन निरंकार. जय